कारण मी खरं तर जेव्हा आर्याला पाहिलं, आर्या कोस्तेकरला, आणि त्याची ती कला पाहिली, तेव्हाच त्याला मी एक नाव दिलं होतं, रॉ स्पोर्ट्सचा ब्रँड. आर्या कोस्तेकर पहिला चेंडू कॅज्युअली फक्त ढकलण्याचा प्रयत्न केला होता बॅटरने, थेट विकेट कीपरच्या हातामध्ये. विजय घाणेकर यांना तुम्ही पाहतात. बडे मंच पर लगाते पंच हमारे सरपंच, आणि सध्या विजय घाणेकर यांना तुम्ही पाहतात. अभिनंदन जयेश भोसले सर, अभिनंदन. अभिनंदन का, खरं तर त्यांना कळालं. इनफिल्डचा वर्ण फटका चांगला आहे, फिल्डर पाठमोरे धावतायत. व्हेरी गुड, सुपर फिल्डिंग, एक्सलंट फिल्डिंग. 2 धावा ते कंप्लीट झाले आहेत. मयूर घरी चाललेत की काय? थांबावं लागेल कदाचित, उद्या मॅच असेल. नाहीतर त्याच्याबरोबर तर डायरेक्ट घरपर्यंत जायला भेटलं असतं. राणा कर ना सन्मान बाबा, मग मी तेच सांगतोय, जा तू. जयश्री भोसले सरांना विनंती असेल की आपण आपला यथोचित मान सन्मान स्वीकारायचा आहे. राणा ओव्हर ब्रेक मध्ये करूयात आपण, म्हणजे आर्या कोस्तेकर ते क्षणचित्र टिपतील. जय सर थांबा, 1 ओव्हर 3 बॉल राहिलेत फक्त. धावा संख्या आपण पाहतो एकंदरीत सध्या स्कोकांवरती आमचे अप्पा म्हात्रे, आम्हाला माहिती येतात 3 धावा फलकावरती लागलेल्या आहेत. हरिश्चंद्रजी मोरे, लक्ष्मणजी मोरे साहेबांनी पुरस्कृत संघ जो केला होता, सध्या विजयी रथावती स्वार झालेला. 2 मॅचेस त्यांनी जिंकलेल्या आहेत, आणि आजच्या अंतिम रजनीतील, आजच्या पहिल्या रजनीतील अंतिम सामना खरं तर सध्या मैदानात सुरू आहे. मॅचेस शेड्यूलनुसार थोडा लेट सुरू झाला, त्यामुळे आता 3 जवळपास वाजतीलच. साऊथ विकेट कट करायचा होता, शॉट पॉइंटला फिल्डर तैनात, तिकडे 1 रन मिळतो त्या सर्कलला. सिंगल कंप्लीट विथ द हेल्प ऑफ सिंगल, स्कोर मूव्स ऑन 4. 4 धावा स्कोर कार्डवर. जयेश सर भरपूर खुश आहेत, कारण लेट पण थेट नाही, आता वेळ झालेली आहे. खरं तर 4 धावा दाफलकावरती नाही, पण वेगळी मजा ते जेव्हा आपण दिग्गज आणि नामांकित समालोचकांसोबत समालोचन करतो, तेव्हा ते एक वेगळी मजा असते. तेव्हा एक वेगळं वातावरण संपूर्ण कॉमेंट्री बॉक्समध्ये असतं, आणि त्यासोबत दिवस कसा निघून जातो हे कळत नाही, आणि नवीन गोष्टी अनेक तुम्हाला शिकायला मिळतात. 5 चेंडू आणि 5 धावा सध्या दाफलकावरती विदाउट लॉस. अधिराज 11 महादेवकर. उद्या अनेक नामांकित समालोचक आहेत. किशोर कोकरे, हर्षल मुंडे, गुड्डा जाधव, मनीष पाटील सर आहेत, मी आहे प्रथमेश ठाकूर तुम्हा सर्वांसाठी. कदाचित उद्या आर्या कोस्तेकरचं देखील समालोचन तुम्हाला ऐकायला मिळू शकतं. राणा मोरे देखील कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईन होऊ शकतात. उद्या समालोचकांची कमी नाहीये. वेगवान प्रचंड गती या बॉलवरती पाहायला मिळाली. ओव्हरची झाली समाप्ती विदाउट लॉस, ओनली फन बोट. 5 धावा. हरिश्चंद्रजी मोरे साहेबांचा शुभहस्ते अध्यक्ष साहेब आहेत, त्यांच्या शुभहस्ते आपण आवाज महाराष्ट्राचा आवाज टेनिस क्रिकेटचा अखंड महाराष्ट्रभर भ्रमंती करणारे आमचे दिग्गज समालोचक रोहेकरांचं विशेष प्रेम ज्यांच्यावरती राहिलंय, जणू काही खरं तर हे त्यांचं दुसरं घर आहे की काय. समालोचन सन्मान सध्या आपण स्क्रीनवर पाहू शकाल जयश्री भोसले सर यांचा. धन्यवाद. पहिल्या रजनीसाठी खरं तर आपण आलात, वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी आपली उपस्थिती दर्शवली, त्याबद्दल संपूर्ण मॅनेजमेंट टीमच्या वतीने आम्ही जयेश सर आपलं मनापासून आभार व्यक्त करू. धन्यवाद. चला सिद्धू लवकर या. गुड्ड्या माईक थोडा आपला सांभाळा, सिद्धू पासून आर्थिक नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. सध्या फोटो सेशन जयेश सरांचं आपण पाहत आहोत. धन्यवाद जयेशजी भोसले सर, आपला पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. ऑन गोईंग मॅच कडे लक्ष वेधन. पहिल्या ओव्हर नंतर धावा झाल्यात 5. सुंदर गोलंदाजी. निशीचा हा बॉल ऑन साइडला टर्न केलाय, गॅप मध्ये खेळायचा होता. फिल्डर तिथे धावतायत, बॉलला उचलतील, फेकतील, रन आउटची संधी, आणि येस डेफिनेटली फर्स्ट गॉन. 6 वर धक्का पहिला.
नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती महादेवकरचा सुपरस्टार आणि यंदाच्या हंगामामध्ये अखंड रोहेकरांनी ज्या खेळाडूला डोक्यावर घेतलंय, रोहेकरांच्या मनामध्ये वेगळं स्थान ज्या खेळाडून निर्माण केलंय, तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावरती दाखल झालाय. नाव त्याचं लोचन कांबळे. महादेवकर गावाला पडलेलं गोड स्वप्न आज या रोआ टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती आपल्या नावाची छाप सोडतोय. सध्या स्ट्रायकिंग इन वरती विजय घाणेकरला तुम्ही पाहतात. मी यापूर्वी सांगितलं बडे मंच पर लगाते पंच हमारे सरपंच, आणि सध्या गावचे प्रथम नागरिक आहेत, पण आता प्रथमतः जबाबदारी घेऊन त्यांना खेळावं देखील लागेल. बॉलिंग मार्कवरती रफ्तार का सौदागर, वेगाचा बेताज बादशाह निशी कर्णेकर आहे. हा ट्रॅकर ऑन साइडला उडवलाय, गॅप मध्ये खेळलाय, फिल्डर तिकडे पोहोचतायत. जीवाचा कांतानं धावले आणि बघता बघता 2 धावा घेण्याचा अवधी दोन्ही फलंदाजांना मिळालाय. बॉल सध्या ट्रॅव्हल होत नाहीये. 2:29 घड्याळ झालेली आहे आणि आता बॉल देखील थोडा स्लो ट्रॅव्हल होतोय बाहेर आउटफील्ड मध्ये. अवकाळी पावसानं सर्वांना खरंतर अचंबित केलंय. बदललेल्या वातावरणामध्ये स्वतःची थोडी काळजी घेत चला मित्रांनो. हो, खाली राहतोय, मागे मिसफील्ड, बॉल चालला आता आउटफील्ड मध्ये. फास्ट ट्रॅव्हल होत होता कृष्णा मात्रे, तिथे तुम्ही पाहतायत. बॅकअप केलंय चांगला, गुड बॅकअप, फार महत्वाचं. या सगळ्या लहान लहान गोष्टी फार महत्वाच्या. जवळपास आता 2:30 झालेत, पण प्रेक्षकांची गर्दी अजूनही आहे. आपल्या आवडत्या खेळाडूला, आपल्या गावातील खेळाडूला सपोर्ट करण्यासाठी क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक आवर्जून गर्दी करतात. आणि रोहाचं क्रिकेट आहे, आणि रोहाचं क्रिकेट म्हटलं की नेहमीच प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळतोय. डान्सिंग डाऊन द ट्रॅक, पुढे सर साबत फटका एक्झिक्यूट केला, सुंदर फटका आहे. फिल्डर तिकडे धावतायत, पण बॉल काही थांबणार नाहीये. बॉल जास्त वेगाने धावला, चौकारात येतोय. फिल्डरहून जास्त गती खर तर तिथे आपल्याला पाहायला मिळाली. मला वाटलं गिफ्ट देतात. धन्यवाद. जयसी भोसले सर आता रजा घेतात. थेट प्रवास पनवेल पर्यंतचा आता निवांत. ऑफ साइड रिजन मध्ये बॉल मागे, शॉट थर्ड, आणि कृष्णा मात्रे पुन्हा एकदा इन ऍक्शन. चांगली फिल्डिंग करतात. खरं तर संघ मालकांचे चिरंजीव आहेत. षटक क्रमांक 2 प्रगती पथावर असताना या ओव्हरमध्ये निशी कर्णेकरनं फार सुंदर कमबॅक केलाय. पहिल्या स्पेलमध्ये ओव्हरची समाप्ती झाली. आय थिंक आफ्टर सेकंड ओव्हर 14 लॉस ऑफ 1. या ओव्हरमध्ये आल्या फक्त धावा 9. पहिल्या मॅचमध्ये जेव्हा निशी गोलंदाजीसाठी आला, पहिल्या ओव्हरमध्ये आय थिंक 25 जवळपास 25 धावा त्याने खर्च केल्या होत्या, आणि पहिल्याच 3 बॉलमध्ये 21 त्याने खर्च केल्या होत्या. प्लीज, आपण ज्या क्रीडांगणावरती खेळतो तिथे कचरा करताना थोडा विचार करत चला. स्वच्छता राखणं ही आपली जबाबदारी. आमचे कॅमेरामॅन सध्या दाखवतात की ज्या क्रीडांगणावरती आपण खेळतो त्या क्रीडांगणावरती किती कचरा झालेला. त्यामुळे आपण विशिष्ट प्रकारच्या गोष्टी खाता आणि त्या तिथेच टाकता, हे प्रथमतः बंद करा प्लीज. ही रिक्वेस्ट आहे, कारण आमच्या ऑफिशियल कॅमेरामॅनने दाखवलं अक्षरशः जे काही सेवन केलं जातं त्या गोष्टी तिथेच ऑन ग्राउंड टाकल्या जातात. तर जो खेळ आपल्याला आनंद देतो, जो खेळ आपल्याला ओळख देतो, ज्या खेळामुळे आपलं अस्तित्व आहे, त्या खेळाचा, त्या क्रीडांगणाचा मित्रांनो आदर करा. क्रिकेट हा खेळ असाच आहे, जर तुम्ही त्याचा आदर करणार नाहीत तर दुसऱ्या क्षणाला उचलून खाली आपटण्याची क्षमता आहे खेळामध्ये. त्यामुळे आपल्या खेळाचा आदर करा, खेळपट्टीचा आदर करा, क्रीडांगणाचा आदर करा, मैदानाच्या आतमध्ये उभा असलेल्या त्या दोन्ही पंचांचा आदर करा, समालोचन कक्षातून तुम्हाला प्रेरणा देणाऱ्या समालोचकांचा आदर करा, आणि तुमच्यासाठी सामने भरवणाऱ्या या मॅनेजमेंट टीमचा, आयोजकांचा आदर करत चला. तेव्हाच हा क्रिकेट तुम्हाला डोक्यावर घेतील आणि प्रेक्षक तुम्हाला आवर्जून पाहतील आणि तुम्हाला सपोर्ट करतील. अधिराज 11 महादेवकर संघ सध्या तरी अडचणीत आहे, कारण रन रेट जर सध्या तुम्ही पाहिला 7.38, 7.38 ची सरासरी हे प्रेक्षक आहेत. मला तर वाटतं महादेवकरचं संघाला सपोर्ट करण्यासाठी हे प्रेक्षक इथे आलेले आहेत. महादेवकर म्हटलं की एक नामवंत एडिटर, आमचे बंधुतुल्य मित्र, 20,000 फॉलोअर्स नुकतेच काही दिवसांपूर्वी खरं तर त्यांचे पूर्ण झालेले आहेत. तन्मय माळी यांना तुम्ही पाहतात.
इथे काय घडलं? बेल्स ऑफ विकेटचं पतन, फलंदाज बाद. 1 more विकेट डाऊन. लोचनला मैदान सोडावं लागेल. हिज गॉन. गेल्या काही महिन्यांमध्ये प्रचंड मेहनत तन्मयने घेतली. जरूर नुकतेच 20,000 फॉलोअर कंप्लीट झालेले आहेत. अभिनंदन तन्मय. लोचन बाद होतो सध्या. चला, नवीन बॅट्समन थोडं फास्ट चला. आपण रेडी राहा. संतोष. रिव्हर्स शस्त्र बाहेर काढले. फटका चांगला दमदार हिट. बॉलला पाठवलं थेट बाउंड्रीला. याच्या बाहेर हवाई यात्रा. साधावा. दोन 2.3 षटकांच्या समाप्तीनंतर सध्या 22 धावा फलकावरती. प्रसन्न बॉलिंग मार्कवर आपण पाहतोय. थोडीशी लाईन मध्ये मिस्टेक आहे. व्हाईट बॉल. लेग स्टंपचा बाहेरून चेंडू आपण पाहतो. एक्स्ट्रा रन इथे मिळते. धावसंख्या एक्स्ट्राच्या मदतीने पुढे 23-23. एखाद्याला जर आपण सपोर्ट करू शकत नाही तर त्याला नावही ठेवत नका जाऊ. राजपूट्स वाहिनी सध्या कार्यरत आहे आणि आता जवळपास 3 वाजले तरी वॉचिंग मोठ्या प्रमाणावरती आहे. कारण आपला आवडता खेळाडू, आपला आवडता आयकॉन जेव्हा क्रीडांगणावरती खेळतो तेव्हा मात्र आवर्जून प्रेक्षक पाहत असतात. 2 धावांनी धावसंख्या पुढे. टोटल सध्या स्कोरकार्डवरती 25 धावा. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. या षटकातील प्रसन्न फार चांगली गोलंदाजी करतोय. त्याने आतापर्यंत 10 बॉलमध्ये 16 रन खर्च केले. या ओव्हरमध्ये एक षटकार आला त्याच्या विरोधात. जरूर रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये. कॅच तर घेतले पण बॅटशी संपर्क आहे का? प्रसन्न कॉन्फिडंट दिसत नाहीये तितका. आणि पंचांनी हेरलं. बॅटशी संपर्क नाही. इट्स अ वॉल डिलिव्हरी. चेंडू ग्राह्य धरला जाईल. इट्स अ डॉट बॉल. स्टील 1 to go. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. ऑन साइडला लॉप करायचा होता. मिस टायमिंग. बराच का चेंडू मध्ये मुक्त संचार करतोय आणि अखेर तो झेल टिपलाय. बियॉन्ड द विकेट. फार सुंदर झेल आपल्याला पाहायला मिळाला. अक्षय पवारच्या माध्यमातून फलंदाजी ते होईल पाहत. तीन ओव्हर नंतर 25 धावा धावफलकावरती आहेत. ऑफ साइडला वळवलाय. चांगला फटका आहे.
बेधुंद फटका आपल्याला पाहायला मिळाला. बॉलिंग मार्कवरती अक्षय पवार आलाय, त्याचं स्वागत केलंय. घाणेकरनं लगावलाय मोठा षटकार. जा अक्षय पवारने यापूर्वी अवघ्या 5 धावांचं षटक हाताळलं होतं. जा अक्षय पवारने यापूर्वी 2 विकेट मिळवल्या होत्या. जा अक्षय पवारनं मॅजिकल स्पेल हाताळत असताना सामन्याला कलाटणी दिली होती. त्याच्याच विरोधात सरपंच के बैट से आया बड़ा पंच, सीधा बॅकवर्ड स्क्वेअर लेके बार 6 रन. षटकार आलाय पहिल्याच बॉलवरती. स्वागत केलंय घाणेकरने पवारचं. 31 धावा सध्या धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 31 ऑन बोर्ड. स्लॉट मध्ये आलाय, रडार मध्ये होता, रेंज मध्ये होता, समोर खेचला. सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळाला. षटकारानंतरचा शानदार चौकार. फोर व्हीलर कोणाची मैदानाच्या समोर पार्क आहे त्यांना विनंती, आपण मागे पार्किंग झोन मध्ये गाडी लावून घ्या प्लीज. MH12 HZ प्लीज मैदानाच्या बाहेर लावून घ्या. हा देखील फटका चांगला ऑन साइडला. लुक त्या ताऱ्याप्रमाणे चेंडू डोळ्यांच्या नजरेआड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं आला शानदार षटकार. व्हॉट सुपर हिट इट वॉज. काय जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळाला. जितकी जास्त उंची आणि तितकं जास्त अंतर, चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर छूम अंतर षटकार आलाय. पहिल्या 3 बॉल मध्ये 16 धावांची योग्य ती वसुली केली आहे विजय घाणेकरनं. सरपंच आता रंगात आलाय. अक्षय पवारच्या विरोधामध्ये ताबडतोड बॅटिंग सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. जब लोग बराबरी नहीं कर पाते तब नाम रखते. आणि सध्याच्या घडीला ज्या प्रकारचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय विजयचा, नाव ठेवणारे आता अक्षरशः डोळे वाटारून त्याचा खेळ पाहतायत. हा साइडला आणखीन एक, यावेळी जास्त उंच आहे, लांबी तितकी नाहीये. फिल्डर पोहोचलाय आणि कॅच केले ड्रॉप. दुष्काळात 13वा महिना, गरिबी में अब गाठा गेला. महादेवकर संघाचे समर्थक प्रचंड खुश आहेत. त्यांना माहिती आहे विकेटचं महत्व किती होतं. कॅच ड्रॉप केले, जीवनदान मिळालंय आणि आता मिळालेल्या जीवनदानाचा कशा प्रकारे फायदा उचलेल ना विजय घाणेकर हे देखील पाहायचंय. सरपंच आता रंगात आलाय आणि त्यानं मोठे फटके लावण्याची सुरुवात केली आहे. कॅच केले, ड्रॉप मिळाले, जीवनदान 24च्या आकड्यावरती आणि वैयक्तिक सध्या 12 बॉल 26 वर तो बॅटिंग करतोय. इथनं पाहणं गरजेचं आहे की कशा प्रकारे खेळ पुढचा असणार आहे विजय घाणेकरचा. कारण जीवनदान त्याला मिळालंय. अक्षयनं मॅच विनिंग स्पेल हाताळला होता. त्याच अक्षय पवारच्या विरोधामध्ये पॉवरफुल बॅटिंग करताना विजय घाणेकरला आपण पाहत आहोत. दिमागतीचा बॉल लाईन मध्ये मिस्टेक, ऑफ स्टंपच्या प्रचंड बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा पंच करत असताना अंडर प्रेशर अक्षय पवार प्रचंड दबावामध्ये सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळेल. सोडून दिला यावेळेस देखील वेल लेफ्ट केला. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा आपल्याला पाहायला मिळाला. एक्स्ट्राच्या मदतीने धावा संख्या वाढतात. धावफलकावर सध्या 45 धावा धावफलकावरती आहेत. साइड लॉफ करायचा होता, यावेळेस संपर्क नाही. यावेळेस प्रयत्न सफल राहिला अक्षय पवारचा. कारण यापूर्वी त्याच्या विरोधामध्ये विजय घाणेकरनं पॉवर पॅक बॅटिंग केली. 2 एक्स्ट्रा आले, 1 डबल आले, 2 सिक्सर, 1 बाउंड्री. ओव्हरऑल 4 बॉल मध्ये 20 धावा खर तर त्यानं खर्च केला. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. तिथे असताना मागे थोडीशी मिस्टेक, 1 रन कंप्लीट. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. सिंगलच्या मदतीने धावा संख्या लेग बायच्या माध्यमातून पुढे सरसावली जाते. 46 ऑन बोर्ड, 46 धावा आणि त्यासोबत ओव्हरची देखील इथे समाप्ती होताना आपण पाहतोय. 4 षटकांचा केस संपन्न. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 46 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 46 लॉस ऑफ 3 एंड ऑफ द 4th ओव्हर.
4 षटकांच्या समाप्तीनंतर सध्या 46 धावा धावा फलकावर तुम्हाला पाहायला मिळतील. शेवटचं अंतिम षटक कसं असेल, किती धावा या षटकामध्ये वसूल केल्या जातील आणि धावा कितपर्यंत पोहोचतील या प्रश्नाचं उत्तर आता आपल्याला मिळेल. तयार ऑन साइडला चांगला फटका खेळलाय, फिल्डर तिथे आहेत पण आता प्रेक्षक बनतील कारण बॉलला पाठवला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स ह्यूज हिट, A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. संघाचं सांघिक अर्धशतक पूर्ण झालं. अभिनंदन. 52 धावा धावफलकावरती 52. अर्धशतकाचा पल्ला ओलांडलाय. सांघिक अधिराज 11 महादेवकारनं सन 11 वर्षे विरुद्ध अधिराज 11 महादेवकार मध्ये लढत खाली राहिला. इट्स अ सबमरीन डिलिव्हरी. गुड बॉल राजच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. चांगला चेंडू. यापूर्वी अक्षय पवारचं देखील षटकाराने स्वागत केलं आणि आता राजचं देखील षटकाराने स्वागत करतोय. 52 ओव्हरऑल टीमच्या झालेल्या धावा आणि त्यामध्ये वैयक्तिक 33 योगदान विजय घाणेकरचं आपल्याला पाहायला मिळालं. साईडला लॉफ करायचा होता, खाली राहिलाय. इट्स अ सबमरीन डिलिव्हरी. चांगला चेंडू आपण पाहतोय. डॉट बॉलची समाप्ती. असमांतर खरं तर बाउन्स आपल्याला विकेटवरती पाहायला मिळाला. कधी पडल्यानंतर चेंडू जास्त टॉस होताना आपण पाहतो, कधी पडल्यानंतर खाली देखील राहताना आपण पाहिला. हार्ड लेंथवरती देखील फार सुंदर चेंडू आज आपल्याला पाहायला मिळाले. गुडलेन स्पॉटवरून टेक ऑफ होणारे बॉल आपल्याला पाहायला मिळाले. शॉर्ट ऑफ लेंथवरून खाली राहणारे चेंडू आपल्याला पाहायला मिळाले. फार वेगवेगळ्या प्रकारचे चेंडू आज खरं तर या विकेटवरती आपण पाहिले. धीम्या गतीचा होता. लाईन लवकर पिक करता आली नाही. तितका चांगला फटका एक्झिक्यूट झाला नाहीये तरी देखील कदाचित दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. हा ना बट तिथे मात्र बघता बघता 2 धावा अंकित केल्या जातात. 2 धाव फलक पुढे. सध्या टीमची टोटल दुहेरीच्या मदतीने 54 या आकड्यावरती 54 रन्स ऑन बोर्ड. 54 धावा. स्टील 2 टू गो. या ओव्हरमध्ये आतापर्यंत पहिल्या 4 मध्ये 8च आल्यात आणि त्यामुळे कुठेतरी आता राज येणाऱ्या 2 बॉलवरती कशा प्रकारे तो मात्र गोलंदाजी करतोय, काय चॅलेंज नवीन त्याच्या समोर येते देखील त्यांना पाहणं फार महत्वाचं आहे. कारण विजय सेट बॅटर आहे आणि त्याच्या विरोधात अशी चूक चालणार नाहीये. फुल टॉस बॉलला थारा नाहीये इथे, पण फुल टॉस बॉल वरती आज अनेक फलंदाज फसलेत देखील. डीप मिड विकेटला चांगला झेल आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाजी ते बाद होतोय. केतन येतो नवीन फलंदाज. धावा संख्येचा विचार केला तर सध्या षटक क्रमांक 5 प्रगती पथावर असताना 54 धावा. इंडिव्हिज्युअल वैयक्तिक विजय घाणेकरचा जर आपण विचार केला तर जवळपास 34 धावा त्याचा आपल्याला पाहायला मिळाल्या. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. धावा झाल्या 54. साईडला ऑफ करायचा होता. पानवती आदळल्या. बॉल रन कंप्लीट होईल का? सेकंड साठी पलटलेत आणि पहिल्याच धावेच्या शोधात इथे रिव्ह्यू घेतला गेलाय. फलंदाज पहिल्या धावेच्या शोधात बाद आहे का नाही पाहिलं जाईल. 54 तर आतापर्यंत धावफलकावरती लागलेल्या आहेत, पण हा डिसिजन आपल्याला सांगून जाईल की एकंदरीत टार्गेट किती सेट होत आहे ते.
डिसिजन पेंडिंग आहे सध्या, चेक केलं जात आहे. सेकंड रनला आउट आहे. मग पहिल्या रनला नॉट आउट आहे, पहिल्या रनला नॉट आउट आहे, सेकंड रनला आउट आहे. एकंदरीत धावा झाल्या त्या 55, 55 आणि 56चं टार्गेट असणार आहे. लक्षात ठेवा 55 धावा फलकावरती लागलेल्या आहेत आणि टार्गेट 56चं असेल. उद्या शेड्यूलनुसार मॅचेस अपडेट केल्या जातील आणि उद्या पहिला सामना ठीक 6 वाजता सुरू होईल. या गोष्टीची नोंद घ्या. त्यामुळे ज्यांची मॅच 6 वाजता पहिली मॅच उद्या जे खेळणार आहेत त्यांनी आवर्जून 5:45 उपस्थित राहा. 6 वाजता आपल्याला सामना सुरू करायचा आहे. 5:45 आपलं उपस्थित राहणं हे महत्वाचं असेल. 6 वाजता उद्या पहिला बॉल पडेल, या गोष्टीची नोंद घ्या. पहिली धाव कंप्लीट आहे. दुसऱ्या धावेच्या शोधात फलंदाज बाद झालेल्या 55 झाला. 56चं टार्गेट आणि आजच्या रजनीतील खरं तर ही आमची अंतिम टर्न होती आणि आता अंतिम सत्रासाठी करूया कॉमेंट्री बॉक्समध्ये परिवर्तन. मायक्रोफोनवर इन्व्हाइट करतोय महाराष्ट्रातील आणखी एक नामवंत समालोचक, आवाज मेरा भाईंदरचा. ऐकूया आवाज टेनिस क्रिकेटचा मनीष पाटील सरांना. थँक्यू. धन्यवाद प्रथमेश ठाकूर सर, धन्यवाद जयेश भोसले सर. आजच्या वेळापत्रकातला हा शेवटचा डाव आहे. उद्या 7 सामने आहेत, बक्षीस समारंभ आहे. त्याचमुळे 6 वाजता पहिला बॉल डिलिव्हर झाला पाहिजे उद्या संध्याकाळच्या सत्रातला आणि म्हणूनच ती सूचना आपण दिलेली आहे. 5:45 वाजता रिपोर्टिंग आणि 6 वाजता पहिला बॉल उद्याच्या सत्रातला, म्हणजे आजच्या सत्रातला तो पहिला बॉल डिलिव्हर केला जाईल. तर टार्गेट हे मोठं राहिलेलं आहे आजच्या वेळापत्रकातलं. हायेस्ट टोटल आजच्या वेळापत्रकातले आपल्याला पाहायला मिळतंय. 56 धावांचं लक्ष सेट केलेलं आहे. 2 बॅटर्स मैदानाच्या मध्ये पोहोचतायत. खरं तर सुरुवात थोडीशी डिसार राहिली होती पहिल्या डावाची. पहिल्या षटकात फक्त 5, दुसऱ्या षटकात 9, पण त्यानंतर मागे वळून पाहिलं नाही. ते म्हणजेच आदिराज 11 या संघाने प्रत्येक गोलंदाजाला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जातोय. चांदो मामा ऑन स्क्रीन तुम्हाला पाहायला मिळतोय. प्रश्न आपण ऑडियन्सला विचारूया की चांदो मामाला चांदो मामाच का म्हटलं जातं, काका का नाही. आता प्रश्न निरनिराळे असतात बघा. एक काल्पनिकता आहे ती आणि काल्पनिकतेचं उत्तर नसतं, राईट. आणि उत्तर आलेलं आहे जसं सुनील शेट्टी यांनी म्हटलं होतं की धरती मेरी माय. मग पुढचं वाक्य तुम्ही कंटिन्यू करा. चला मॅच ऑन करूया. ती पण काल्पनिकच आहे. ससा आणि कासवाची शर्यत सुद्धा काल्पनिकच आहे. तर रोहा स्पोर्ट्स या YouTube वाहिनीवर आपण ही थेट स्पर्धा पाहतोय. स्पोर्ट्स लाईव्ह स्ट्रीमिंग, स्पोर्ट्स फोटोग्राफी, HD 4K फोटोज अँड व्हिडिओग्राफी, स्पोर्ट्स इव्हेंट मॅनेजमेंट, इंस्टाग्राम अपडेट्स, प्लेअर ऑक्शन इव्हेंट्स अँड स्पोर्ट्स टीम इव्हेंट बॅनर, या सर्व गोष्टी जर तुम्हाला तुमच्या स्पर्धेसाठी हव्यात तर संपर्क सदा आकाश कदम आणि योगेश गंभे. तर 55 धावा पूर्ण झाल्यात आणि 56चं लक्ष ठेवलेलं आहे. लक्षाचा पाठलाग करण्यासाठी स्ट्रायकर आणि फलंदाज आहे निशी करणे आणि नॉन स्ट्रायकर एंडला अक्षय पवार. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होत आहेत पहिल्या षटकासाठी. तेजस काटकर, तेजसने मागच्या सामन्यात सुद्धा भाव खाल्ला होता, गोलंदाजी म्हणा किंवा फलंदाजी म्हणा. आणि आता पाहूया पुन्हा एकदा तसाच खेळ तेजसच्या, ज्याच्यासाठी त्याला ओळखलं गेलं, ज्याच्यासाठी त्याच्यावर विश्वास ठेवला गेलाय, पाहायला मिळतोय का. पहिला बॉल लेग स्टंपच्या खूप जास्त बाहेर. व्हाईट बॉलची खूण पंचांच्या मतीने केली जाते. सुरुवात या षटकाची व्हाईट बॉलने होते. एक्स्ट्रा रन मिळते. प्रत्येक षटकामागे 11च्या गतीने धावांचा पाठलाग करायचा आहे आणि त्यासाठी पाहूया आता पहिली 2 षटकं जी पॉवर प्लेची आहे. इम्पॅक्ट आउटसाइड द स्टंप. अपील तर झाली होती आणि ते तेजसला ठाऊक सुद्धा होतं की इम्पॅक्ट खूप जास्त बाहेरचा आहे. बघा पुन्हा एकदा रिप्ले मध्ये आपण पाहतोय. थोडासा बॉल उसळताना देखील पाहिला होता आपण. रोटेट झाला, टर्न झाला, लेंथ चांगली मेंटेन केली होती तेजसने आणि म्हणूनच तुमच्याकडे परिवर्तन पाहिजेच आणि तेच परिवर्तन तेजसच्या वतीने पाहायला मिळालं.
यावेळेस अपेक्षा निशीची होती की वेगानं बॉल येईल, पण तसा वेग दिला नव्हता गोलंदाजाने. यावेळेस वेगाने खेळण्याचा प्रयत्न सुरू झाला. बॉल हवेत आहे. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक अगदी बॉल खाली घिरट्या घालताना पाहायला मिळाला. अंदाज चुकला आणि 2 धावा मिळालेल्या आहेत सनी 11ला. 2 धावांच्या वाढीने धावसंख्या पोहोचते बिनबाद 3 या आकड्यावर. खरं तर कौतुक मला रोहा तालुका आगरी ज्ञाती सेवा मंडळाचं आहे की एकूण एक सदस्य मला जवळपास व्यासपीठावर दिसतोय अजूनही. ही महत्वाची भावना आहे, कारण ही आपली स्पर्धा आहे. तरुणांना एकत्रित आपण करतोय, तर आपलं देखील योगदान व्यासपीठाला मिळायला हवं शेवटच्या सेकंदापर्यंत. त्याचमुळे कौतुक तर असेलच संघटनेचं. बॉल खाली राहिलाय. शॉर्ट ऑन पूल खेळण्याचा प्रयत्न होता निशीचा. अक्षयला माहिती आहे की आपण डेंजर एंडला जाणार आहोत, त्याचमुळे कधी कधी नकार देणं सुद्धा फायद्याचं ठरतं. जशी सुरुवात आपण पहिल्या डावामध्ये पहिल्या षटकाची पाहिली इकॉनॉमिकल, तशी सुरुवात आपण पाहतोय दुसऱ्या डावाच्या पहिल्या षटकाची इकॉनॉमिकल. 3 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या 3 जिंकण्यासाठी अजूनही 53 धावांची गरज. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज. विकेट कीपर इज इन ऍक्शन. निशीचा खेळ संपला. धक्का बसतोय पहिला. टीम सनी 11 त्याच्या खात्यात विकेट. अक्षय पवार नॉनस्ट्रायकर एंडलाच आपल्या डावाची वाट पाहत राहिले, पण त्या अगोदर निशीचा खेळ संपलेला आहे. लेग स्टंपच्या बाहेरच्या बॉलला छेडण्याचा प्रयत्न का केला असं प्रश्न अक्षयने विचारला. खरं तर फ्लिक करण्याचा प्रयत्न होता फलंदाज निशीचा, पण फ्लिक करताना जेव्हा आपण बॅटचा फेस स्क्वेअर लेगला क्लोज करतो अशा वेळेला मार्जिन ऑफ कनेक्शन कमी होतं आणि तेच पाहायला मिळालं. निशीला परतावं लागते आणि निशीला रिप्लेस करताना आपण पाहतोय सुशील यांना पाहतोय. 3ऱ्या क्रमांकावर सुशील जात आहेत. जशी हरिचंद्र मोरे सर आपण सूचना केलेली आहे, उद्या 5:45 वाजता रिपोर्टिंग आहे आणि 6 वाजता पहिला बॉल डिलिव्हरी. उद्या 7 सामने आहेत आणि बक्षीस समारंभ सुद्धा आहे. तो वेळेत झाला पाहिजे, प्रेक्षकांना बक्षीस समारंभ पाहता आला पाहिजे. त्याचमुळे आपण ती सूचना देतोय. तुम्हाला व्हॉट्सअपवर ती माहिती मिळेलच की कुठला सामना पहिला असेल. कदाचित आम्ही सांगू सुद्धा की आता उद्या पहिला सामना कुठला खेळला जाईल बिटवीन द इनिंग. सुशील हा नवीन फलंदाज स्ट्रायकर एंडला. 4 चेंडूचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या 3 आहे. 1 गडी बाद. एक USB आदिराज 11चा बॉलिंग आणि म्हणूनच तेजसने तो USB टिकवून ठेवलेला आहे. सुरुवात जरी या षटकाची वाईट बॉल न झाली, पण त्यानंतर कंट्रोल तेजसचा पूर्णपणे या षटकावर पाहायला मिळालेला आहे. सुशील फ्रेश बॅटर. शॉर्ट ऑन पूल करण्याचा प्रयत्न मारायचा तो ऑन साइडला बॉल पोहोचतोय मिड ऑफला. स्वतः फॉलोथ्रूमध्ये गोलंदाज तेजस बॉल अडवेल तोपर्यंत धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये. पहिलं षटक. जेव्हा तुमच्या समोर एक टार्गेट सेट झालेलं असतं तर त्या वेगाने तुम्हाला खेळावंच लागतं. पहिल्या डावामध्ये काही गोष्टी समजून घेतल्या जातात, पण दुसऱ्या डावामध्ये जर तुम्ही तो समजूतदारपणा दाखवला नाही तर कठीण होऊन बसू शकतं. बॅटची लिडिंग एज. बॉल मागे. चांगला स्टॉप शॉर्ट स्टॉपला. शॉट थर्ड मॅनच्या क्षेत्ररक्षकाचा. धाव घेण्याचा प्रयत्न होत नाही. पहिल्या षटकामध्ये अक्षय पवार नॉन स्ट्रायकर एंडलाच थांबला, त्याला संधी मिळालीच नाही. धावसंख्या 3 झाले. जिंकण्यासाठी 53 धावांची गरज. बॉल शिल्लक 24 चेंडू 53 धावांची गरज. सनी 11. एक्झॅक्टली उद्याचा लॉट आपण देखील ऑन स्क्रीन पाहणार आहोत. उद्याच्या लॉट मध्ये आपण पाहणार आहोत. पहिला सामना असेल यशवंत स्मृती गावदेवी रोड बुद्रुक वर्सेस काळ भैरव योद्धाज. तर उद्याचा पहिला सामना हा असेल यशवंत स्मृती गावदेवी रोड बुद्रुक वर्सेस काळ भैरव योद्धाज. तर दोन्ही संघाच्या मेंबर्सने 5:45 वाजता रिपोर्टिंग द्यायची आहे. टॉस होईल आणि 6 वाजता पहिला सामना सुरू होणार आहे. हे अपडेटेड व्हर्जन आपण थोड्या वेळानंतर नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचू. आपण रोहा स्पोर्ट्सच्या इंस्टाग्राम चॅनलवर गुड्डादादा आपण ते वेळापत्रक अपडेट करणार आहोत. अजूनही आपण जर रोहा स्पोर्ट्स या इंस्टाग्राम चॅनलला फॉलो केलं नसेल अवश्य फॉलो करा. रोहा तालुक्यातील जवळपास सर्व स्पर्धांमध्ये जे काय घडते त्याचे अपडेट्स तुम्हाला रोहा स्पोर्ट्स या इंस्टाग्राम चॅनलवर पाहायला मिळतील. फुल टॉस होता. उलटा स्ट्रोक खेळलाय. बॉल पोहोचतोय पॉइंटला. सर्कलच्या आतमध्ये प्रोटेक्शन आहे. धावण्याचा प्रयत्न होत नाहीये. हा कितवा डॉट बॉल आहे हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे.
एकंदरीत हा 6वा डॉट बॉल आहे आणि मागच्या 5 चेंडूंवर एकही धाव मिळाली नाहीये सनी इलेव्हनला. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. पुढे आले, थोडासा दुरून हा स्ट्रोक एक्झिक्यूट केला. स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत, चांगलं कलेक्शन, एक धाव मिळते. म्हणजे जशी सुरुवात पहिल्या डावाची होती तशी सुरुवात या दुसऱ्या डावाची पाहायला मिळते. गोलंदाज भाव खाऊन झाले लोचन हे सेकंड ओव्हरसाठी आलेले आहेत, ज्यांनी पहिल्या बॉलवर अक्षयवर कंट्रोल ठेवलं आणि आक्रमकता जी ओळख आहे अक्षयची मागच्या सामन्यामध्ये ती ओळख त्यांनी टिकवून ठेवली. पण आता पहिल्या षटकात दडपण वाढलंय, ते दडपण दूर करण्याचा प्रयत्न फलंदाज करतायत. फुल टॉस मिळाला होता, स्वीप करण्याचा प्रयत्न सुरू झालाय. बॉल पोहोचतोय स्क्वेअर लेगला, सिंगल कंप्लीट केली जाते. अजून किती मोके हवेत? फलंदाजांना मोके मिळत आहेत, पण त्या मोक्यांवर त्यांना किमान चौका तरी खेचायला हवा, जे अजूनही ते जमवून घेत नाहीये. बॅक टू बॅक 2 सिंगल्स पाहायला मिळत आहेत. धावसंख्या पोहोचते 5 वर. म्हणजे 9 चेंडूचा खेळ संपलेला आहे आणि धावसंख्या आहे फक्त 5. जिंकण्यासाठी अजूनही 51 धावांची गरज आहे. 51 रन्स स्टील रिक्वायर्ड टू विन सनी इलेव्हन. नेक्स्ट बॉल लोचन ऑन साइडला दिशा दिली आणि गोलंदाजाची दशा बदलली. बॉल जातो स्क्वेअर लेग सीमारेषा पार. एकच मारलाय, सॉलिड मारलाय, षटकार, 6 धावा. चौफेर फलंदाजी करावीच लागेल, त्याशिवाय गत्यंतर नाहीये. कारण हा सामना जिंकून तुम्हाला उपांत्य फेरीमध्ये पोहोचता येणार आहे. या अगोदर नीरव आयुष 11 हा संघ उपांत्य फेरीत पोहोचलेला आहे आणि आता या 2 संघांपैकी एक संघ उपांत्य फेरीत पोहोचताना तुम्हाला पाहायला मिळेल. आणि अजूनही त्या प्रश्नाचं उत्तर आपण शोधतोय. आणि हा षटकार आवश्यक होता. जेव्हा आपण टार्गेटचा पाठलाग करतो तर तुम्हाला कुणा एका गोलंदाजाला टार्गेट करावं लागतं आणि कदाचित अक्षयचा तोच प्रयत्न आहे. जो गोलंदाज समोर येईल त्याला मला टार्गेट करायचंच आहे आणि तोच आता अप्रोच अक्षयचा दिसून आलेला आहे. धावसंख्या 11, 1 गडी बाद. नेक्स्ट बॉल लोचन, हो फेचून मारलाय, क्षेत्ररक्षक आहेत, एक्स्ट्रा कव्हरला ट्रॅप रचला होता. ट्रॅप मध्ये अक्षय पवार फसला. विकेट जातो लोचनच्या खात्यामध्ये. सनी इलेव्हनला मोठा धक्का. अक्षय पवार बॅक टू डगआउट. क्रिशने तो झेल टिपला. उद्या महादेव खारचं पारंपरिक वाद्य तुम्हाला स्टेडियम मध्ये ऐकायला मिळेल. म्हणजे वादक सुद्धा येईल. महादेव खारचं ते वादक खालूबाजा, म्हणजे खालूबाजा हे वाद्य उद्या वाजवलं जाईल आणि जे काही मान्यवर उद्या उपस्थित राहणार त्यांना त्या वाद्यांच्या गजरामध्ये विशेषतः त्यांची मिरवणूक काढत आपण मुख्य मजा घेऊन राहणार. सनई वादन असेल, बघा हरिश्चंद्र मोरे साहेब जे बोलतात ते करून दाखवतात. तर उद्या नक्कीच पाहुण्यांची रेलचेल या स्पर्धेनिमित्त तुम्ही अनुभवणार आहात आणि त्यांना खास आगरी परंपरे अंतर्गत आपण आदरपूर्वक व्यासपीठावर घेऊन येणार आहोत. दरम्यान अक्षय हा एक मोठा धक्का सनी इलेव्हन संघाला बसलेला आहे. पण मागे काय घडलं या गोष्टीचा विचार करण्याऐवजी पुढे काय करायचंय तो विचार तुम्हाला आता करावा लागेल. योगेश, कॅपेबिलिटी आहे, यू हॅव टू यूज इट. आणि पाहूया आता योगेशच्या वतीने असा खेळ पाहायला मिळतोय का. धावसंख्या 11, 2 गडी बाद. शेवटचा बॉल सेकंड ओव्हर मधला. पुढे सरकले पद लालित्य. ऑफ स्टंपच्या बाहेरून वाईड लाईनच्या आतून बॉल डिलिव्हर होतोय. दरम्यान 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकां समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते 56चा पाठलाग करताना 11 धावा. सनी इलेव्हन जिंकण्यासाठी अजूनही 45 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक असतील 18 चेंडू 45 धावांची गरज. 18 बॉल्स अँड 45 रन्स रिक्वायर्ड टू विन. अध्यक्ष सन्मान्य हरिश्चंद्रजी मोरे साहेब, सचिव सन्मान्य विलासजी म्हात्रे साहेब, खजिनदार सन्मान्य सचिनजी मोरे साहेब, उपाध्यक्ष सन्मान्य अनिलजी माळे साहेब, सहखजिनदार सन्मान्य दिलीपजी मोरे साहेब, सहसचिव सन्मान्य अतुलजी पाटील साहेब, सल्लागार सन्मान्य किशोरजी मोरे साहेब आणि सल्लागार जयवंतजी मोरे साहेब आणि पूर्ण संयोजन समिती जयवंत कांबळे यांचं देखील आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय.
आणि आमची पूर्ण सदस्यांची समिती यांचं देखील विशेष कौतुक, कारण हे एका दिवसाचं नियोजन नाहीये. मेहनत या सर्व वरिष्ठांनी घेतलेली आहे आणि ती मेहनत आज दिसून येते. आणि पुन्हा एकदा तोच उल्लेख मी करीन, प्रेक्षक अजूनही आपल्या आवडीच्या खेळाडूला पाहण्यासाठी या स्टेडियम मध्ये आहेत. त्या प्रेक्षकांचं देखील कौतुक व्हायलाच हवं. हो, यावेळेस ऑफस्टनच्या बाहेर सफल झाले. बॉल हवेत आहे, एलिव्हेशन जास्त, डिस्टन्स कमी, स्क्वेअर लेगला झेल देऊन सुशीलचा खेळ संपला. धक्क्यांवर धक्के बसतायत. सनी 11ला विकेट डाऊन. आदिराज 11चे संघमालक आदित्यजी कांबळे, खरंच यांचा खेळ चांगला चाललाय. संघ चांगल्या स्थितीमध्ये दिसतोय. पण एका बाजूला सनी 11 वरसे, रामाजी म्हात्रे आणि हेमंतजी कांबळे यांचा संघ आहे. संघ थोडा अडचणीत आहे, पण अडचणींचा विचार आपण केला तर ती अडचण मोठी होते. त्याचमुळे तुम्हाला तुमचा नैसर्गिक खेळ खेळणं आता बंधनकारक होऊन बसलेलं आहे. मस्ट तो खेळ द्यावाच लागेल. प्रसन्न पाटील, या अगोदर आपण गोलंदाजी या भूमिकेमध्ये प्रसन्नला पाहिलं, पण पूर्ण भारत भ्रमण प्रसन्नने केलेले आहे. आणि त्याचमुळे आता ते भारत भ्रमण करत असताना जे अनुभव त्यांना मिळालेत, त्या अनुभवाचा वापर आता या मैदानात करावाच लागेल. संघाला विजय करायचा असेल तर 11 धावा 3 गडी बाद. 13 चेंडूचा खेळ संपलाय. सनी 11 56चा पाठलाग करते. 45 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 17. बॉल हवेत आहे. पिकअप स्ट्रोक खेळलाय. शतरक्षक दूर आहे. 2 पोचतील शतरक्षक. तोपर्यंत एका धावेला 2 धावांमध्ये बदलण्याचा कॉल दिला जातोय. कॉल पूर्ण सुद्धा होईल, कारण थ्रो थोडासा वाईडिश होता. स्ट्रायकर्स एंडला 2 धावा मिळत आहेत. एका धावेला 2 धावांमध्ये, 2 धावांना 3 धावांमध्ये परावर्तित करावंच लागेल. डॉट बॉल परवडणार नाहीये सध्याच्या घडीला सनी 11 या संघाला, कारण आदिराज 11 महादेव खार संघ चांगल्या स्थितीमध्ये आहे, ज्यांनी महत्वपूर्ण फलंदाजांना बाद केले. आणि त्याचमुळे आता पकड अजून जास्त घट्ट करण्याचा निर्धार गोलंदाजांचा दिसतोय. पुन्हा एकदा तेजसलाच बोलावण्यात आलेलं आहे. आतापर्यंत तेजसने 5 धावा खर्च करताना 2 विकेट्स मिळवल्यात. कन्सिस्टन्सी मागच्या सामन्यात आणि या सामन्यात त्यांची सातत्याने दिसून येते. फुल करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे. सर्कल क्लिअर केलं जाईल का? शतरक्षकांचे प्रयत्न खूप चांगले राहिलेत. जवळपास त्यांनी 10 ते 15 मीटरचं अंतर कापलं. संतोष यांनी आपल्या कामगिरीचा कस दाखवला, आपला अनुभव वापरला, बॉलला फॉलो केलं, जज केलं, पण थोडं अंतर कमी पडलं आणि त्याचमुळे कॅच ड्रॉप झाली. धावसंख्येत 14 3 गडी बाद. 15 चेंडूंचा खेळ संपलाय. 15 चेंडूचा खेळ बाकी आहे, पण 15 चेंडूत 14 बनवल्यात. 15 चेंडूमध्ये अजूनही 42 बनवायचे आहेत. 15 चेंडू 42 धावांची गरज आहे. आस्किंग रन रेट वाढत चाललाय आणि आता जर त्या वेगानं खेळ झाला नाही तर मग शेवटच्या षटकावर कठीण होऊन बसेल आणि त्याचमुळे ती काठिण्य पातळी तुम्हाला दडपणात टाकेल. म्हणूनच आत्ताच करायचं तर आत्ताच, कारण आता तितका वेळ राहिला नाहीये सनी 11 या संघाकडे. ऑन साइडला परफेक्ट कनेक्शन आणि त्यानंतर पूर्ण केलंय 6 धावांचं इंटेन्शन. सामना अजून संपला नाहीये. सामन्यामध्ये खूप काही बाकी आहे, तेच सांगतात योगेश. खेचता षटकार. 6 धावा करायचं तर आताच, आणि तेच करत असताना तो षटकार योग्य त्या वेळी आलेला आहे. जेव्हा गोलंदाज दडपण टाकत होते तेव्हा गिअर शिफ्ट करण्याची गरज होती आणि तोच खेळ आता गिअर शिफ्टिंगचा फलंदाज योगेशचा पाहायला मिळाला. 6 धावा वाढतात आणि धावसंख्या पोहोचते आता 20 या आकड्यावर. जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 36ची. एक षटक पुरेसा आहे परत येण्यासाठी सनी 11ला. क्रॉस बॅटेड अलॉंग द ग्राउंड. बॉल पोहोचतोय डीप मिड विकेटला. शतरक्षक पुढे येईल बॉलवर, तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. सेन्सिबल क्रिकेट खेळलं जाते. दडपण न घेता क्रिकेटचा खेळ योगेशच्या वतीने खेळला जातोय. मागच्या चेंडूवर षटकार खेचला होता, पण त्यानंतर कुठलीच घाई गडबड न करता जसा चेंडू येतोय त्या चेंडूवर लक्ष केंद्रित करून तो स्ट्रोक त्याने एक्झिक्यूट केला. स्ट्राईक रोटेट केली. स्ट्राईकवर प्रसन्नला आणलं. धावसंख्या 21 3 गडी बाद. शेवटचा बॉल बाकी या तिसऱ्या षटकातला. जिंकण्यासाठी अजूनही 35 धावांची गरज. बॉल शिल्लक 13 चेंडू 35 धावा. नेक्स्ट बॉल. प्रसन्नच स्ट्रगल दिसते.
शेवटचा बॉल डॉट येतोय. 3 षटकांचा खेळ संपतोय. धावसंख्या 21, जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 35 धावांची गरज. 12 बॉल्स अँड 35 रन्स रिक्वायर्ड टू विन. 12 चेंडू 35 धावा सन 11. बघा, खेळपट्टी हा एक महत्वपूर्ण घटक राहिलेला आहे आणि आपण जर कित्येक ठिकाणी कॉन्क्रीटची विकेट पाहतो, पण या ठिकाणी शेणाने सावरलेली खेळपट्टी आहे. पाऊस आला पण किती महत्वाचं असतं शेणाने सावरणं ते पाहायला मिळालं. आणि शेणाने सावरलेली जी खेळपट्टी घट्ट असते, पाऊस येऊनही त्या खेळपट्टीला जास्त काही नुकसान झालं नाहीये. ती मेहनत आयोजकांची आहे आणि म्हणूनच बघा, तुम्ही जर कुठलंही कार्य हाती घेताय तर ते जर इमानदारीने करताय तर परमेश्वर सुद्धा तुमच्यावर प्रसन्न होतो. वरुण राजा तुम्हाला प्रसन्न झालाय. मग तेच अध्यक्ष आणि पूर्ण आगरी समाजाने तुमच्यासारख्या सदस्यांची इमानदारी आहे. आणि म्हणूनच पाऊस जरी आजूबाजूच्या परिसरात पडला, या मैदानात नाही पडला मागच्या 2 दिवसात. हो, हुक केलं बॉलला. बॉल जाईल थेट फाईन लेग सीमारेषा पार. सामन्यामध्ये दिसतोय प्रतिकार जो आहे अधिकार. षटकार साधावा. षटकार आलेला आहे. 6 धावा मिळत आहेत. वन मॅच शो. योगेश ज्यांच्या वतीने 2 षटकार आतापर्यंत पाहायला मिळाले. ज्या फलंदाजांकडून अपेक्षा होती, निशी, अक्षय, त्यांची कामगिरी तितकी चांगली राहिली नाही, पण आता मध्यांतर चांगलं राहतंय. चांगला खेळ योगेशच्या वतीने पाहायला मिळतोय. यावेळेस पिकअप हवेत आहे. प्रवास किती करतो बॉल पाहूया. अंतर गाठतोय का पाहूया. अंतर नाही गाठत आहे. काऊ कॉर्नरला झेल देऊन खेळ संपतो योगेशचा. तोडीस तोड प्रत्युत्तर गोलंदाजाचं. क्रिश यांनी जबरदस्त झेल टिपला पुन्हा एकदा आणि विकेट जातोय. गोलंदाज विजयच्या खात्यामध्ये विकेट डाऊन. 10 चेंडूंमध्ये 29 धावांची गरज आहे. एका क्षणाला वाटलं होतं की सामन्यामध्ये चुरस वाढते. हे तेच षटक आहे जे षटक सनी 11 शोधत होतं. पहिल्या चेंडूवर षटकार आला, पण त्या पुढच्याच बॉलवर विजयच्या वतीनं विकेटचा शोध सुद्धा घेतला गेला. क्रिश चांगली कामगिरी करतोय डीप मध्ये. जर आपण पहिल्या डावाचा आढावा घेतला तर अक्षय पवारच्या षटकामध्ये 21 धावा आदिराज 11 या संघाला मिळाल्या होत्या. आणि म्हणूया या षटकावर पुन्हा एकदा प्रेक्षकांचं लक्ष लागलेलं आहे की जे पहिल्या डावात घडलंय ते दुसऱ्या डावात सुद्धा घडतंय का. 4थ्या षटकामध्ये धावा मिळतायत का. पहिल्या बॉलवर तर तेच पाहायला मिळालं. षटकार आला होता पण पुढच्या बॉलवर विकेट आल्या. 4 चेंडू अजून बाकी आहेत या 4थ्या षटकाला. 10 चेंडू 29 धावांची गरज. शफल झाले. विकेट किपर चुकले. मागे बॅकअप आहे. थ्रो स्ट्रायकर एंडला, पण फलंदाज बचावलेत का पाहूया. फलंदाज बचावलेत का पाहूया. पुन्हा एकदा वॉर रूम मध्ये पंच बिझी होती. स्ट्रायकर एंडला. बॅटर इज सेफ ऑर नॉट त्याची चाचपणी आपण रोहा स्पोर्ट्सच्या वाहिनीवर करणार आहोत. बॅटर इज सेफ ऑर नॉट ऍट स्ट्रायकर्स एंड. राजमुद्रा फाउंडेशन ज्यांच्या वतीनं हे मैदान आम्हाला उपलब्ध झालेलं आहे. मनपूर्वक आभार. फलंदाज सेफ आहे की नाही त्याची चाचपणी चालू आहे. खरं तर हा महत्वाचा क्षण आहे सनी 11 संघासाठी, कारण धक्क्यांवर धक्के बसतायत आणि त्या धक्क्यातून सावरताना ती फलंदाजी आवश्यक आहे. आणि जर आता का विकेट गेला तर मग अडचणींमध्ये वाढ होईल जी नकोय सनी 11 संघाला. आणि त्यासमे क्लोज कॉल आहे. वी आर वेटिंग फॉर डिसिजन. पाहूया निर्णय काय येतोय. आणि ग्राफिक्स शो होतोय रोहा स्पोर्ट्स वर. डिसिजन पेंडिंग. सातत्यानं अल्ट्रा स्लो मोशनने आपण ही घटना पाहतोय. निर्णय योग्य असलाच पाहिजे जी एक प्रायोरिटी आहे कुठल्याही स्पर्धेची. आणि त्यासमे चांगली अंपायरिंग आपण पाहतोय. जय पवार सर, अमित डांगरे सर आणि महेश लोखंडे सर, अग्रगण्य पंच कमिटी. जय पवार सरांच्या वतीने देखील सातत्यानं
पंचांच्या माध्यमातून ज्या काही गोष्टी हव्या आहेत आयोजकांना त्या मिळत आहेत. त्याचमुळे आयोजकांची प्रथम पसंती म्हणून JP पॅनल आपण महाराष्ट्रातील नाही तर भारतातील विविध स्पर्धांमध्ये आपण JP पॅनल पाहतो. तुमची कामगिरी चांगली असेल तर 100% तुम्हाला प्रतिसाद आयोजकांचा सुद्धा मिळतो आणि तोच प्रतिसाद JP पॅनलला मिळालेला आहे. बॅटर इज सेफ. फलंदाज सेफ आहे. चला डॉट बॉल आलेला आहे. डॉट बॉल जसा मी उल्लेख मागच्या षटकात सुद्धा केला होता की डॉट बॉल परवडणार नाहीयेत सन 11ला. बघा रिप्ले मध्ये पुन्हा एकदा ती घटना आपण पाहतोय. एकदा बचावले आणि त्यानंतर पुन्हा एकदा ते सेफली बॅट ड्रॅग करताना पाहायला मिळालं जेव्हा बॉल आणि स्टंपचं कनेक्शन झालं. क्लोज कॉल होता त्याचमुळे थोडासा वेळ घेतला गेला. आता बॉल शिल्लक आहेत 9 आणि आवश्यकता 29 धावांची. क्रॉस बॅटेड खेळलेत पण प्रोटेक्शन आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला जास्त हालचाल करावी लागली नाही. ज्या ठिकाणी उभे होते त्या ठिकाणी झेल टिपला गेला. थोडासा पॉज आला होता पण त्यानंतर फलंदाजाला बादून परतावं लागते. फलंदाज होत आहेत बाद. सुशांत बॅक टू डगआउट. या षटकातच जास्तीत जास्त दडपण टाकण्याचा प्रयत्न गोलंदाज विजयचा आहे कारण या विजयाच्या षटकात विकेटचा शोध घेतला जातोय. पहिल्या चेंडूवर षटकार आला होता वाटलं ते की सामना सुरू आहे. सामना शेवटच्या षटकाच्या शेवटच्या बॉलपर्यंत जाईल पण तसं पाहायला मिळत नाहीये. इम्पॅक्ट प्लेअर कोणाला इम्पॅक्ट केलंय? कोणाला इम्पॅक्ट केलंय? चला रसलला रिप्लेस केलंय. रसलला इम्पॅक्ट केलेलं आहे सूरजने. सूरज पोचतायत रसलच्या जागेवर. रसलला इम्पॅक्ट केलेला आहे. पहिला इम्पॅक्ट प्लेअर आज वेळापत्रकातला शेवटच्या सामन्यामध्ये आणि शेवटच्या डावामध्ये आपण पाहतोय. तर सूरज 7व्या क्रमांकावर आहेत. 8 चेंडू 29 धावा. बॅकफुटला जाईल. त्यानंतर बॉटम एज बॉल पोचतोय कव्हर पॉइंटला. शतरक्षक आहे तैनात. सर्कलच्या आतमध्ये सिंगल मिळते. एका धावेची होते वाढ. धावसंख्या 28 आणि जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 7 चेंडू आणि 28 धावा. 7 चेंडू 28 धावांची गरज आहे. सूरज आपण पाहतोय नॉन स्ट्रायकर एंडला. इम्पॅक्ट प्लेअर रामा म्हात्रे यांचे ते सुपुत्र आहेत. सूरज म्हात्रे नॉन स्ट्रायकर एंडला. स्ट्रायकर एंडला प्रसन्न. आपल्या संघमालकांना प्रसन्न कधी करतील हा शेवटचा बॉल खूप महत्वाचा. 4थ्या षटकातला बॅटची लिडिंग एज. विकेट किपरने प्रयत्न केला होता. बॅकअप चांगला आहे. खरं तर कौतुक असेल त्या दोन्ही यष्टीरक्षकाच्या मागच्या खेळाडूंचं ज्यांनी कित्येक धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी. मला असं वाटतं 7 ते 8 धावा 100% त्या दोघांनी वाचवलेल्या आहेत. त्याचमुळे तुम्हाला जी भूमिका दिलेली आहे
कधी कधी सपोर्टिंग रोल सुद्धा खूप महत्वाचा असतो आणि तेच फील्ड प्रोटेक्शन शॉट थर्डमॅन आणि शॉट फायनलचं पाहायला मिळालं. सामना शेवटच्या षटकावर पोहोचतोय. 6 चेंडू जिंकण्यासाठी 28 धावांची गरज. 6 balls and 28 runs required to win. 6 चेंडू 28 धावांची गरज. शेवटच्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होत आहेत. क्रिश ज्यांनी आतापर्यंत क्षेत्ररक्षणाचा उच्च स्तर सादर केला होता तो आता गोलंदाजी करताना पाहायला मिळणार आहे. शेवटच्या षटकासाठी थोडंसं सोपं झालेलं आहे आदिराज 11 महादेव खार या संघासाठी. पहिल्या षटकापासून त्यांनी चांगलंच दडपण फलंदाजांवर टाकलं कारण आतापर्यंत 4 षटकात फक्त 28 धावा बनवता आलेल्या आहेत. तसं 11ला सुरुवात वाईट बॉल. 6 चेंडू आणि 27ची गरज. कधीच आशा सोडायची नसते. एकदा का तुम्ही हार मानली तर हार तुम्हाला नेहमीच निराश करते. म्हणूनच मनाने कधी खचायचं नसते. जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहोत तोपर्यंत लढा द्यायचा असतो. प्रयत्न चांगला आहे बघा. शॉट थर्डमॅन, फाईन लेग, गली, चांगलंच क्षेत्ररक्षण आतापर्यंत आदिराज 11 महादेव खार संघाच्या वतीने पाहायला मिळालेलं आहे. 5 चेंडू जिंकण्यासाठी 26 धावांची गरज. त्याचमुळे क्रिकेटच्या खेळामध्ये 1 किंवा 2 खेळाडू चांगले असून चालत नाही. तुम्हाला 11 बेस्ट परफॉर्मर्स संघात घ्यावे लागतात. गोलंदाज आणि फलंदाज असून चालत नाहीत तर तुमच्या संघात क्षेत्ररक्षक सुद्धा त्याच दर्जाचे असायला हवेत आणि तोच दर्जा राखलेला आहे आदिराज 11ने. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनला. इझी कलेक्शन आणि तितका चांगला थ्रो नॉन स्ट्रायकर एंडला. 1 धाव मिळते. धावसंख्या पोहोचते 31 माफ करा. जिंकण्यासाठी 4 चेंडू 25 धावांची गरज. 4 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. स्ट्रायकरला पुन्हा एकदा आपण सूरज यांना पाहतोय. सूरज म्हात्रे. 4 चेंडू 25 धावा. सुपर ओव्हर आहे जर स्कोर लेवल झाली तर. आता मात्र दबदबा आदिराज 11 महादेव खार या संघाचा पाहायला मिळतोय. म्हणजे उद्या कुठलं पारंपरिक वाद्य वाजणार आहे? हलू भाज्या वाजणार आहे. म्हणजे अजूनही सामना संपला नाही. खालू भाज्या माफ करा. खालू भाज्या उद्या वाजेल महादेव खार संघाकडून. 3 चेंडू 25. हवेत आहे बॉल. एक्स्ट्रा कव्हरला खेळायचं होतं. क्षेत्ररक्षक पोहोचतात. कव्हरचे झेल टिपतायत आणि खेळ संपतोय. सूरजच्या विकेट डाऊन. धक्का बसतोय. 6वा टीम सन 11. पण उद्या पहिला सामना कोणाचा आहे? काळ भैरव योद्धाच. तर राम नागती साहेब उद्या पहिला सामना आपला आहे. तुमचा सामना यशवंत स्मृती गावदेवी रोड बुद्रुक संघासोबत आहे. एलिव्हेशन नव्हतं. बॉल गॅप मध्ये खेळायचा होता. बॉल जाईल वाईड ऑफ लॉंग ऑन सीमारेषा दिशेनं अडवला जातोय. धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये. येतो हा डॉट बॉल. एका चेंडूमध्ये जिंकण्यासाठी आवश्यकता 25 धावांची. धाव घेण्याचा प्रयत्न नव्हता कृष्णाचा आणि पायाची स्ट्राईड मोठी करून खेळायचा प्रयत्न फसला. कनेक्शन होत नाही बॅट आणि बॉलचा आणि उपांत्य फेरीमध्ये पोहोचणारा दुसरा संघ आजच्या वेळापत्रकातला आहे आदिराज 11 महादेव खार. कॉंग्रॅच्युलेशन हार्ड लक टीम.